पंकजा मुंडेंचे पीए आनंद गर्जेंच्या पत्नीची आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती आनंद गर्जे, ननंद आणि दीर अजय गर्जेवर गुन्हा दाखल। पोलिसांनी योग्य तपास करून कारवाई करावी, तपासात कोणताही कसूर नको। पंकजा मुंडेंची प्रेस नोट काढत भूमिका, गौरी गर्जे आत्महत्या प्रकरणात प्रेस नोट जारी। पत्नीचा मृतदेह रुग्णालयात ठेवून मंत्री पंकजा मुंडेंचा पीए आनंद गर्जे फरार। मृतक गौरी पालवेच्या मामाचा आरोप, पत्नीनं आत्महत्या केली तर पीए फरार कशामुळे, शंका कुशंकांना वाव। मुख्यमंत्री फडणवीस आणि एकनाथ शिंदेंची 15 ते 20 मिनिटं चर्चा। नाराजीच्या चर्चा सुरू असताना अमृता फडणवीसांच्या कार्यक्रमात शिंदे फडणवीसांचा दिलखुलास गप्पा, कोणताही दुरावा नसल्याचं फडणवीसांकडून स्पष्ट। गाफील राहिला तर मुंबई महापालिकेची निवडणूक शेवटची ठरेल। मनसेच्या कोकण महोत्सवात राज ठाकरेंचं सूचक विधान, रात्र वैऱ्याची म्हणत मतदार याद्यांवर लक्ष ठेवण्याचाही निर्देश। काँग्रेसच्या असलम शेख यांच्या कार्यालयाबाहेर भाजपा युवा मोर्चाचं आंदोलन। मंत्री लोढांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा भाजपाकडून निषेध। आंदोलक मालवणी पोलिसांच्या ताब्यात। निवडणुकीसाठी भाजपा कोणत्याही थराला जाईल, हिंदुत्वाचा फुगा फुटल्यानंतर भाजपाकडून आता मराठी अमराठी वाद सुरू। आदित्य ठाकरेंची टीका। खा कुणाचंही मटण पण दावा कमळाचं बटन। लोणावळ्यातील प्रचार सभेत भाजप नेत्या चित्रा वाघ यांचं विधान। पंडित देशमुख हत्या प्रकरणातील आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे। उपमुख्यमंत्री शिंदेंकडून भाजपच्या बाळाराजे पाटलांची जुनी फाईल बाहेर काढण्याचा इशारा। कोल्हापुरातील चुटकीवाल्या बाबाला अखेर ठाण्यातून अटक। करवीर पोलिसांची कारवाई, भाविकांना लुबाडणारा सनी भोसले जेरबंद। सांगलीच्या बालाजी मिर परिसरामध्ये मद्यधुंद चालकाकडून 4 ते 5 वाहनांना धडक जी आहे ती बसलेली आहे। यामध्ये जवळपास 5 ते 6 जण जखमी आहेत। चालक पोलिसांच्या ताब्यात आहे। संतप्त नागरिकांकडून वाहनांची तोडफोड करण्यात आली। लग्नाच्या मंडपातच स्मृती मानधनांच्या हार्ट अटॅक। सांगलीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू। स्मृती आणि पलाश मुछलचा लग्न सोहळा पुढे ढकलला। पलाशलाही व्हायरल इन्फेक्शन आणि पित्ताचा त्रास।